अरे काय काय गदा होय थम्सअप लागते आपल्याला. भूकात गेले मोटर लाईट उरून आणली आपण. हाताचा वास कम बेकार ते तिकडे सपोर्ट लावत आहे आणि इकडे मी एकटा बाईक गेलो. याच्या घरी पोहे खाल्ले आणि मरवाले आलो एवढा उन्हीत. हॅलो हॅलो हॅलो. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. माझं नाव आशिष. तर आज गोष्ट अशी भयानक झाली की मी गेलो माझ्या मित्राच्या घरी. आज सकाळीच आत्ताचीच गोष्ट आहे, 9 वाजताची. गेलो आणि तिथं म्हटलं का टाइमपास करा काय ना, आज सुट्टी होती गुरुवार. तर चला म्हटलं घ्या घर मित्राच्या घरी फिरून. तिथं गेलो, मला हे 4 जण भेटले. ते दाखवतो मी तुम्हाला. 4 जण भेटले आणि तिथं गेलो आणि हे पोहे खात होते. मी म्हटलं मला नाही बोलवलं तुम्ही. तर माझ्या तोंडाकडे पाहून चुपचाप राहिले. नाही तर प्रत्येक गोष्टीत एक कॉल राहतेच आपल्याला. तर मी म्हटलं पोहे कशाचे आहे, त्यानं काय सांगितलं नाही आपल्याला. तर मग तो उठला, सायल्या उठला आणि आईला जाऊन म्हणतो त्याच्या की पोहे आहे का याच्यासाठी. मी म्हटलं बाबा एवढी इज्जत लवडा, याच्या घरी चहा प्यायला जातो मी तेव्हा तर एक घुट पाण्याला विचारत ना, हा म्हणते आईला जाऊन पोहे आहे का याच्यासाठी. म्हटलं मग काय विचार नाही केला मी गोष्टीत. त्यानं पोहे आणून दिले, बसलो. तर या सगळ्याचे पोहे खाऊन झाले. हे रीला पाहत बसले याच्यावर बेडवर. आपण केलं सुरू, खात होतो. मला काय लिंबू दिलं नाही. तर तो म्हणते डबल आईला लिंबू आहे का. तर आई म्हणते नाही, हा माझ्यासाठी दुसऱ्याच्या घरी जाऊन लिंबू आणला. मी बापा म्हटलं एवढी डबल विचारायला. पण काय खाण्याच्या गोष्टीत जाऊ दे म्हटलं, काय विषय नाही या गोष्टीत. त्यानं आणलं, लिंबू कापून दिला, मला खाल्लं. पोहे चांगले लागले. तर हे दोघं रील पाहत होते आणि हे 2 जण गेले आपले टपरीवर पुढे आणाले. जाताना तो बोलला की खाया आशिषसाठी पाणी आहे का. बापा पाणी. मी म्हटलं पाणी कसं, म्हणजे पाणी विचार ठेवू राहिला, नाही तर मला स्वतः माठावर जावं लागेल, पाणी प्यावं लागेल. तर हा गेला, आपल्यासाठी पाणी ठेवलं, पाणी गिनी ठेवलं. आपण पोहे खाल्ले. पोहे खाल्ले पोहे खाल्ले. मग हे सगळेजण रील पाहत होते. मी म्हटलं काय विषय नाही, आता आपल्याला ट्रीटमेंट चांगली VIP भेटली, आता पोहे खाऊन झोपतो म्हटलं. हे सगळे झोपले. हा आला ना मग पांटे लावून वापस. तर माझ्याकडे पाहून असा हसला. मग मी समजलं काहीतरी गडबड आहे म्हणून. म्हटलं मग याच्याकडे पाहिलं, हे शांत होते सगळे पोहे खाऊन. हा मी बसलो. मग नंतर हा म्हणते का वावरातली मोटर काढायला चाल. मग आपलं तोंड झालं अपसेट. काय बोलावं म्हटलं. दोन घासाचे पोहे दिले, ते खालचे खरडलेले, ते माझ्यासाठी. आजपर्यंत घरच्यानं एवढी इज्जत नाही दिली, त्याने याच्या घरी जाऊन एवढी इज्जत दिली. साला पाणी घ्यायला त्याच्या माठावर जायला की त्याला सांगितल्यावर तो आणून नाही देत. तो माझ्यासाठी पाणी कूलरवर ठेवलं थंड व्हायसाठी. हे सगळे शांत बसलेले माणसं माझ्याकडे पाहून हसत होते. पण मला एखाद्या वेळ बी सांगितलं नाही का अशी गोष्ट आहे, आपल्याला जायला लागते, मोटर पाणी काढा लागते, ते मोटर काढा लागते. आता एवढी मोटर कोण काढत. साला 2 चम्मच पोहे खाल्ले आणि त्याच्यात बी विहिरीत उतर म्हणते. यायले लाजा आहे का. हा आहे का लाजा यायले. अबे तुम्हाला तर जीव द्या लागते बे. असे कसे भेटले तुम्ही. भरून नयतच भेटलं का मोटर काढायचं. फोकट गेलो याच्या घरी, पोहे खाल्ले आणि मरवाले आलो एवढा उन्ही. पण मी तर बोललो नाही खातो म्हणून, आणून दिले मालकासारखे आपल्याला पोहे. मला तर झोपेत 2-3 फोन. तो काम नाही केला, झोपेतून उठवलं. रैमांड होता ना. याच्यावरून काढतो ना, हे दोरी पकड शकते पलीकडून. त्यानं तर 2 पोहे जास्त खाल्ले बे. ते तिथं बसून आहे सावलीत, त्याला बोलव ना. गप लिंबू फिडू खाल्ले ते ना. हो ना. मले म्हणते पोहे खाल्ले, चाल वावरात. आता सावलीत बसून आहे. खिचा बे.
नाईस खिचा. खूप काटकसर करून निघली. अरे बापा जीव गेला होता रे बा हिच्या पायी. म्हटलं यमाचा दरवाजा उघडला माझ्यासाठी आता लवकर. दरवाजा उघडला तर मी एकटा नाही सगळ्याला सोबत घेऊन चाल म्हणत होतो यमाला. बाबा हाताचा वास कम बेकार होते. मासू या हगल्याचा वास घेतला बिचारानं. वास घेऊन पाहता का इथे काय आहे नाही ते काय खाल्लं नसावं पडते बिर्याणी जाऊ तुम्हाला. बिर्याणी एवढ्या सस्त्यात असते का? त्याला तर बिचारायला पोहे नाही भेटले तरी आला. तू आहे ना तुला न बोलावून पोहे भेटले तिला बोलावून नाही भेटले मग काय 20 रुपयाचे पोहे आणि कांदे 5 रुपयाचा लिंबून 5 रुपयाचा कांदा ते सगळे अर्धे अर्धे झाला विषय करतो. टी-शर्ट काढून ठेवली म्हणून जवळ खराब होते म्हणून. आम्ही आलो आंघोळा करून खराब व्हायले. आम्ही करत होतो आम्ही होतो आंघोळ प्री प्लॅन आले आहे ना. टाकणं उडी येत नाही खायला मार भेटू पण त्या अंगाचा वास मारायचा मारले का खूपची साईड डायरेक्ट काय शेत आहे. गेले तर बॉडी बिल्डरच माणसं लागत हमाला आपला तो नाही काय मी कुठं हमाला आहे बाबा. 2 प्लेट आता तोच खाल्ल्या ना पोहे. छातीतून पहिले कोमात गेलेला हाताळ्या म्हणून छातात गेला गायब. गप लिंबू टाकडो खाल्ले पोहे. अरे मोटर उचला चला घरपर्यंत न्यायची आहे मोटर मला. नाईस गावरान पॉवर 1 नंबर. डुक्कर सारखं दिसू लागला. डुक्कर धरून आणलं. काय पाईप न्यायचं आहे का? जाते जाते 2 जण. जाते ना चलो अबे मारता का टाक्यात. पाईप वाकडा वाकडा चालला. सीधा कर रे पाईप माग सरळ माग घे. हेच काम आहेत आपले गावातले भावांनो. तर अशाच व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो करा. आला मोटर आणू दम आला. अरे आमच्या गावात ते साऊथ आफ्रिकेचा ते माणूस आला ते टेंगे करते ते पाहताय का? भैया इधर देख उचला. त्याने उचलते आता बरं ना. आता मागून तू तुला मजा येते. हो आनंद ऐसी बोली नाही ती इसका सब कॅन्सल करू घ्या. चाल के. मोटर ड्रॉयची बोली नव्हती घरपोच न्यायची होती. अरे काय गदा होय थम्सअप लागते आपल्याला. भोकात गेले मोटर लय दुरून आणली आपण. आपल्याला थम्सअप लागते एवढ्या मोटरची. नॉनस्टॉप न्यायची बोली होती. मी थम्सअप घेतली तर एक ना एक देतेच मध्ये घोट मारायले नाही जनते शरीर. घरापर्यंत दमतो याच्यापासूनच घे. चल उचल लवकर. हो याच्याकडून होते ना. आपल्याला सपोर्टला लावीन नाही तर तिकडे सपोर्ट लावत आहे आणि इकडे मी एकटा बैल. थम्सअप तुलेच प्यायचे आहे मग. चल घे ना अबे हे पकडता मी. अबे चांगला पकडणं भंगऱ्या. इकडे तिकडे चालला ते दलिंदरा. बोल डबल आता आपापल्या घरी काय बोलायचं. आपापल्या घरी थम्सअपची बोली झाली होती भाई. थम्सअपची बोली झाली होती. घरपर्यंत मोटर आली आहे. थम्सअपची बोली झाली होती माझ्यासाठी. अरे ब्रेक घेतला काही झाला भाऊ. माणूस होय गदा थोडी होय. ब्रेक तर घ्यास लागल ना. किती किलोची आहे ती मोटर? किती किलोची आहे? 40 किलोची.
जास्त आहे ना ते ते काका काय गाडी घेऊन येऊच राहिला इथं मोटर घरी आली गाडी आणतो म्हणे मोटर घ्यायले सकाळी आंघोळ करून आलो पोहे खाल्ले इथं फुकटाचे मेहनत झाली 20 रुपयाच्या त्या पोह्यात तेवढी मोटर घरी आली जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तिकडे थोडी सबस्क्राईब करायला बोलवणार आहे तर सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ बघा थँक्यू